नमस्कार. आज आपण भरली भेंडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. त्यानंतर याचा देठाकडचा आणि पुढचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि मधून भेंडी कट करून घ्यायची आहे. मधून भेंडी कट करत असताना फक्त एका साईडनेच असा कट मारायचा आहे. अशा प्रकारे आपण सर्व भेंडी कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला मसाला बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी पॅनमध्ये थोडे सफेद तीळ घेतले आहेत, ते आपण भाजून घेऊ. आता आपण यामध्ये सुकं खोबरं घालूया. सुकं खोबरं आणि तीळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तरी ते खोबरं भाजून झालेलं आहे. आता हे खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेऊया. त्यानंतर एका प्लेटमध्ये बारीक केलेलं खोबरं, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, इथे मी लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, यांची पेस्ट बनवून घेऊ. ही पेस्ट आपल्याला 1 चमचा यामध्ये घालायची आहे. त्यानंतर लाल तिखट, हळद, धने पावडर आणि मीठ हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे. भेंडीमध्ये मसाला भरत असताना आपल्याला हा मसाला भेंडीमध्ये व्यवस्थित प्रेस करून भरून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपण सर्व भेंडी भरून घेऊया. तरी ते सर्व भेंडी आपली भरून झालेली आहेत. आता आपण भेंडी फ्राय करू. भेंडी फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला अशा प्रकारे भेंडी ठेवायची आहेत आणि राहिलेला जो मसाला आहे तो आपल्याला यावर वरून घालायचा आहे. तुम्ही नाही घातलात तरीही चालेल. त्यानंतर यावर झाकण ठेवून 5 मिनिटे याला फ्राय करून घेऊ. तर 5 मिनिटानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने भेंडी फ्राय करून घ्यायची आहेत. भेंडी भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण भेंडी फ्राय करून घेऊ. तरी ते भेंडी व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे. आता आपण ही भेंडी प्लेटमध्ये काढून घेऊ. ही भेंडी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. तर आजची ही भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.